तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका माहितीपूर्ण व्हिडिओबाबत जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे तो फक्त आपल्या लाडक्या बहिणींसाठी. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काय आहे ते चला तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे योजनेच्या यादीतून नाव कट झाले असेल तर त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. तर मित्रांनो, घर बसल्या काही मिनिटात ते तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. लाडक्या बहिणी आता मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत. मे महिना संपत आला तरी हप्ता न आल्याने लाडक्या बहिणी चिंतित आहेत. सरकारने लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ देखील दिली होती. ही मुदत संपल्यानंतर अनेक अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची नावे या योजनेतून काढून टाकण्यात देखील आली आहेत. अशामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये जर तुमचं नाव कट झाले असेल तर काय करायचे हे आपण जाणून घेणार आहोत. तर सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारने KYC आणि पुनर्तपासणी प्रक्रिया सुरू केल्यामुळे लाखो महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. सरकारने KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली. लाभार्थ्यांसाठी KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात आली होती. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली आहे त्यांना एप्रिल 2026चा हप्ता मिळत आहे. ज्यांचे KYC अपूर्ण आहे किंवा अर्जात काही चूक आढळली आहे त्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. सरकारने केलेल्या फेरतपासणीनंतर यादीतून सुमारे 70 लाख महिलांची नावे वगळण्यात देखील आली आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळले जाण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये अपूर्ण KYC, अर्जातील चुकीची माहिती, आधार आणि बँक तपशिलांमधील तफावत, उत्पन्न किंवा मालमत्तेच्या पात्रतेचे निकष पूर्ण न करणे आणि सरकारी चौकशी दरम्यान अपात्र आढळणे याचा देखील समावेश आहे. ज्या महिलांचे KYC पूर्ण झाले नाही त्यांनी नाव या योजनेतून काढून टाकण्यात आले आहेत. त्यांना यापुढे 1500 रुपयांचा हप्ता दरमहा मिळणं बंद झाले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून तुमचं नाव वगळण्याचे कारण काय आहे? तर मित्रांनो, KYC पूर्ण न करणे, अर्जामध्ये चुकीची माहिती, आधार आणि बँक तपशिलांमध्ये तफावत, याचबरोबर उत्पन्न किंवा मालमत्तेच्या पात्रतेचे निकष न पूर्ण करणे, इतर सरकारी योजनांमुळे अपात्र घोषित होणे, तर अशा प्रकारची काही कारणे आहेत. याचबरोबर जर लाडकी बहीण योजनेतून तुमचे नाव हटवले गेले असल्यास घाबरण्याची गरज नाही. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून ते चेक करू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्थिती चेक करावी लागेल. योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. जर त्यावर नाकारले किंवा काढून टाकले असे लिहिले असेल तर त्याचे कारण नोंदवून घ्या. तर मित्रांनो, अधिकृत वेबसाईटवर लॉग इन कसे करायचे? तर मित्रांनो, सर्वात अगोदर अधिकृत वेबसाईट म्हणजेच ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा आणि अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर किंवा ॲप्लिकेशन ID प्रविष्ट करा आणि पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा. लॉग इन करा आणि लाभार्थी स्थिती या ऑप्शनवर क्लिक करा आणि घर बसल्या आपली KYC कसे तपासावे? तर मित्रांनो, अधिकृत पोर्टल उघडा, KYC पडताळणी पर्याय निवडा आणि त्यानंतर आधार क्रमांक किंवा कॅप्चा प्रविष्ट करा. OTP प्राप्त करा आणि सबमिट करा. यानंतर स्थिती स्क्रीनवर दिसेल.